हरिओम. श्री आत्माराम. माया निरूपण भाग 18. माया मनास चाळक, माया बुद्धीस व्यापक, माया एकी अनेक ऐसे बोलणे. आता या 18व्या ओवीमध्ये माया मनास चाळक आणि माया बुद्धीस व्यापक. समर्थ भाषा शुद्ध लिहिण्याची काळजी इथे त्यांनी जाणून बुजून घेतली नाही. का? कारण ग्रामीण भागातला पण एखादा कोणी असेल तर त्याला हे वाचताना आपलंसं वाटावं. कारण हे सांगायचं याचा आशय कळावा की बा बुद्धी म्हणजे बुद्धी. आता बोलीभाषेमध्ये प्रत्येकाचे शब्द वेगवेगळे निघतात आणि म्हणून भाषेच्या सौंदर्याकडे त्यांनी लक्ष न देता त्या भाषेतला मतितार्थ अगदी सर्वसामान्यांना समजावा ह्यासाठी आधी माया कुठे आघात करते? मनावर. आणि म्हणूनच हे मनच इतकं कठीण आहे. मनये मनुष्यानां कारणं बंधमोक्षयोः, बंधाय विषयासक्ती. बाकी तर मुक्तच येते. म्हणजे बंधन हे आपण आपल्यालाच घालून घेतलेलं आहे. कुणी आपल्याला म्हणजे मनाने स्वतःला. आणि या मनाच्या बंधनामध्ये अडकल्यामुळेच आमच्या बुद्धीमध्येही त्याच प्रकारचे खेळ चालवले जातात. एकदा काय झालं होतं, आपण नाही यापूर्वी घेतला नसेल हा सिद्धांत. एकदा काय झालं होतं, एक मुलगा एकटा आपल्या रूममध्ये झोपायचा आणि दरवाजा लावून घ्यायचा. जे हॉरर शो असतात ना ते बघायचा. मग काही मोबाईलवर बघायचा, कधी टी व्हीवर बघायचा. एकटा रूममध्ये असायचा आणि मग त्या हॉरर शोमध्ये एक वेगवेगळ्या चित्रविचित्र आकृती, आवाज, हे ते. आणि टी व्ही बंद केल्यानंतर खिडकीच्या बाहेर जे झाड होतं त्या झाडातून असं त्याला भास व्हायचा की तो आवाज येतो आहे आणि ते चित्रविचित्र आकार त्याच्यासमोर दिसत आहेत असं त्याला भास होत होता. आणि म्हणजे हे मनावर त्यांनी संस्कार घातलेले ना सातत्याने ते हॉरर शो बघून. त्याचा परिणाम काय झाला? माया बुद्धीस व्यापक. ते बुद्धीवर त्याचे संस्कार होत गेले. आणि माया एकी अनेक ऐसे बोलणे. मग आता हे ते झाडाच्या तिथून येतं आहे असं, बापरे आता येणार आहे बरं का, आवाज तसाच करतो आहे बरं का. इकडे टी व्ही बंद, मोबाईल बंद, पण त्या मुलाला त्या इमॅजिनेशन जे आहे ना त्या झाडातून असं वाटायचं आता ते येणार. म्हणून तो मुलगानं डोळे बंदच करत नव्हता, सातत्याने जागरण करायचा. मग आता त्या जागरणाचा परिणाम त्याच्या तब्येतीवर अर्थातच झाला. मग भूक लागेना. आता झोप झाली नाही तर अन्न पचलं नाही तर भूक लागली नाही तर जेवण नाही. आणि मग अशा तक्रारी एकानंतर एक सुरू झाल्या. शेवटी डॉक्टरांकडे नेलं, सगळ्या तपासण्या केल्या, सगळं काही व्यवस्थित. आणि तरी याला बाकी सगळं नॉर्मल आहे. मग नेमकं झालं आहे काय? एके दिवशी संध्याकाळच्या वेळेस डॉक्टर त्या मुलाच्या रूममध्ये एकटे आले. संध्याकाळ म्हणजे रात्री एकटे आले आणि म्हणाले, बाळा तू इथे झोपतो का? तो म्हणे हो. एकटाच झोपतो? हो. अरे वा, छान. म्हणे तुला भीती वगैरे काही वाटत नाही का? तर आता तो शांत बसला. म्हणे मग तू झोपताना काय करतो रे बेटा? तो म्हणाला, डॉक्टर काका खरं सांगू का, तुम्ही मम्मीला आणि पप्पाला नाही सांगणार ना? नाही सांगणार बेटा, मी तुझा मित्र आहे म्हणून तर डायरेक्ट तुझ्याकडे आलो. बरं मी मम्मी पापाशी बोललो तरी का? मला तू खूप आवडला म्हणून मी तुझ्याकडे आलो. तर तो म्हणाला, डॉक्टर काका आता आपण जर फ्रेंड झालो असू तर मी तुम्हाला सांगतो की रात्री की नाही मी हॉरर शो बघतो आणि ते हॉरर शो रिअली इतके हॉरर असतात, पण मला मजाही येते आणि भीती पण वाटते. पण ते संपल्यानंतर काय होतं माहिती आहे का? जे बाहेर ते झाड आहे ना खिडकीच्या बाहेर, ते सेम टू सेम आवाज त्या झाडातून येतात. मॅजिक आहे बरं का आमच्याकडे, आणि माझ्याच रूममध्ये मॅजिक आहे ते. मग
मग डॉक्टर काका म्हणे, "मग तुला ते आवाज आल्यावर भीती नाही वाटत का?" "नाही, नाही, मी जागाच राहतो. मी डोळे बंदच करत नाही. कारण डोळे बंद केले आणि ते जर आतमध्ये आलं तर." म्हणून मग मी की नाही काय करतो डॉक्टर काका, डोळेच बंद करत नाही. जर मला झोप येत असेल तर मग मी लगेच उठतो. मी तोंड धुतो आणि परत त्या मॅजिककडे बघत असतो. आणि त्यावेळेस डॉक्टर काकांना लक्षात आलं की आधी याच्या मनावर परिणाम झालेला आहे. म्हणून माया मनास चाळक. आणि मग याच्या बुद्धीमध्ये त्याचा व्यापक परिणाम कसा झाला की त्याच्या बुद्धीने आता ग्रहण केलेलं आहे की तो जो आवाज आहे तो आता झाडामधून येतो. म्हणजे इकडचं भूत त्या झाडावर जाऊन बसलेलं, म्हणजे बुद्धीने व्यापक केलेलं. आता माया एकी अनेक. त्यांनी टी व्हीमध्ये म्हणा मोबाईलमध्ये एकच भूत बघितलेलं असेल, पण ते झाडाचा बुंधा एवढा मोठा, ते झाड इतकं मोठं, ते एक भूत इथे बघितलेलं, पण त्याच्या बुद्धीने त्याला असं वाटायचं की आता इथे पण आहे, तिथे पण आहे, तिथे पण आहे. आणि मग त्याला वाटायचं बापरे, आता आपण झोपलं तर एक नाही इतके भूतं आहेत इथे. आणि म्हणून समर्थ आम्हाला सांगतात की माणसाला प्रत्येक वेळी द्वैताच्या जाणीवेमध्ये सुख राहतं. एकलकोंडी जर तो असेल तर त्याला नको वाटतं. म्हणून द्वैताच्या जाणीवेत आनंद असतो, द्वैताच्या जाणीवेत समाधान मिळतं. कसं? कारण काय होतं, माझ्या घरी कलर टी व्ही आहे, शेजारणीकडे ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही आहे, की मग माझा आनंद द्विगुणित होतो. येस, माझ्याकडे कलर टी व्ही आहे. हे द्वैत झालं. बरं, याचं समाधान मिळालं. पण आता अजून दुःखही द्वैताच्या जाणीवेतच होतं. याचं काय? आता समजा माझा कलर टी व्ही छोटा असेल आणि माझ्या दुसऱ्या शेजारणींनी त्याच्याहीपेक्षा मोठा कलर टी व्ही घेतला, की मग त्या द्वैताच्या जाणीवेमध्ये मला काय होणार हो? अर्थातच दुःख होणार. आणि म्हणूनच माया मनास चाळक. काय करते ती? जी काही हालचाल, क्रिया, प्रयत्न, साध्य हे जे साधक करत असतो ना, ते सगळं द्वैताच्या जाणीवेत राहतं. म्हणून आम्ही काय म्हणतो, आज मी ह्या देवाची पूजा करून आलो. म्हणजे काय होतं, तो देव आणि मी एकरूप झालो नाही ना, तर त्याचं स्वरूप निश्चित राहत नाही. म्हणून तिला माया म्हणलेलं आहे. आणि ही माया काय करते, तर मायेमुळे मनाला चालना मिळते. ही मायाच आहे ना. ब्रह्म हे एके ठिकाणी अद्वैतामध्ये सातत्याने स्थिर राहतं, तिथे हालचाल नसते. कारण तिथे निराकार आहे, निरवयव आहे, निर्गुण आहे, त्याच्यामुळे ते स्थिर आहे. आणि ही माया काय करते, बुद्धीला निरनिराळे विचार मायेमुळे सुचतात ना, आणि मग ती एकामध्ये अनेकत्व भासवते. असणं वेगळं आणि भासणं वेगळं. जसं की रज्जू सर्पाचा सिद्धांत सगळ्यांनाच माहिती आहे. पडली आहे रज्जू, पण दिसतोय, भासतोय सर्प. ज्या क्षणाला मायेमध्ये आहे तोपर्यंत तो सर्प दिसतो, आणि जेव्हा लक्षात येतं किंवा लाईट लागलेला असेल, ज्ञान झालेलं असेल, तेव्हा त्या सर्पाच्याच ठिकाणी रज्जू दिसते. मग ती कशी दिसते, केव्हा दिसते, ते आपण पुढे पाहूया. आजच्या ओवीमध्ये इथेच थांबूया. हरिओम. जय जय रघुवीर समर्थ.